दिल्लीमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची ही महत्त्वाची बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल हे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, सुनील तटकरे हे सुद्धा बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपूर्वी ही अतिशय महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसची आयोजित करण्यात आलेली आहे। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे आपण जाणार आहोत। उर्वशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुनेत्रा पवार भेट घेणार आहेत, मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेली आहे। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये चर्चेले जाऊ शकतात? बरोबर आहे, जर बघितलं आपण सध्या मी 26 रकाबगंज रोड नक्कीच पहिल्यांदाच पहिल्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या म्हणजेच सुनेत्रा पवार हे राजधानी दिल्लीत काल रात्री दाखल झाले। पार्थ पवार पण हे सोबत होते आणि काहीच वेळापूर्वी ते महाराष्ट्र सदनातून निघून जे आहेत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जेव्हा ते पोहोचले, इथे एक महत्त्वाची बैठक सुरू आहे असं समजून येत आहे। म्हणजेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि बरोबरच सुनेत्रा पवार हे चौघे एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे त्यांचे सगळे महत्त्वाचे नेते आहेत आणि ते इथे एकत्र बैठक घेत आहेत। आपल्याला माहिती आहे सुनेत्रा पवार पुढे जे आहे काहीच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबरच गृहमंत्री अमित शाह या दोघांना जे आहे भेटणार आहे आणि त्यापूर्वीची ही बैठक महत्त्वाची समजली जाती आहे। राष्ट्रवादी विलीनीकरणवरून ही चर्चा होतीये का, हा प्रश्न नक्कीच आहे, कारण की 2 दिवसापूर्वीच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आलेले आणि ते अमित शहांना भेटून वेगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केली आणि त्यातला एक मुद्दा म्हणजे हेच होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून आणि सध्याची जी राज्याची स्थिती आहे, कारण की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नंतरची काय राजकीय स्थिती आहे त्या सगळ्यांवरती जी आहे चर्चा नक्कीच झाली आहे आणि म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे राजधानी दिल्लीत। जेव्हा इथे बैठक सुरू आहे, नेमकं त्या बैठकीत 2-3 मुद्दे जे महत्त्वाचे असू शकतात। एक म्हणजे राज्यसभाची जी एक सीट आहे त्यावरती एक चर्चा होणार आहे। आपल्याला माहिती आहे सुनेत्रा पवार हे आज जे आहे राज्यसभाच्या संदर्भात रेझिग्नेशन पण आपलं सबमिट करणार आहे। तर त्यानंतर जेव्हा राज्यसभाची सीट खाली होते तर त्यावरती कोण बसणार आहे, पार्थ पवार असणार आहे, जय पवार असणार आहे, की अजून कोण असणार आहे, त्यावरती एक नक्कीच चर्चा होणार आहे। आणि बरोबरच सध्याचं आपण एक दुसरं अजून एक बाजू हे बघितली तर काय नेमकी स्थिती असेल राष्ट्रवादी काँग्रेसची राजधानी दिल्लीत किंवा राज्यात, विशेष बाब म्हणजे हे बघितलं जातं आहे की कशा प्रकाराने वेगवेगळे नेते एकत्रित आले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे आले, तर इकडच्या सीट्सच्या संदर्भात काय एक नेमकं कॉल असेल, या सगळ्यांवरती जी आहे सध्याच चर्चा आहे सुरू आहे आतमध्ये, ते बघणं गरजेचं आहे। काय नेमकं डिस्कस केलं जात आहे, कारण की येणाऱ्या काळात राज्यात नक्कीच मोठ्या घडामोडी अपेक्षित आहे हे समजून येत आहे। निश्चित, धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।